मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाला 10 दिवस लोटलेत, पण अद्यापही सत्ताधारी भाजप व शिंदे गटानं आपल्या नगरसेवकांची गटनोंदणी केली नाही. हे दोन्ही पक्ष कोकण आयुक्तांकडे संयुक्त गटनोंदणी करतील अशी माहिती होती. पण आता शिंदे गट स्वतःच्या पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार भाजप व शिंदे गटाची संयुक्त गटनोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाणात बदल होऊन सत्ताधाऱ्यांचा एक सदस्य वाढू शकतो. पण संयुक्त नोंदणी झाल्यानंतर महापालिकेत भाजप शिंदे गटाचा एकच गटनेता असेल. सभागृहात तसेच सर्वच समित्यांत भाजप जी भूमिका घेईल तिला शिंदे गटाला अनिवार्यपणे पाठिंबा द्यावा लागेल. याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालय मिळण्याऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता होती. एवढेच नाही तर समित्यांवर शिंदे गटाला किती प्रतिनिधित्व द्यायचा याचा अंतिम निर्णयही भाजपच्याच गटनेत्याकडे राहील. सध्याच्या पक्षीय संख्याबळानुसार स्वतंत्र गटनोंदणी झाल्यास स्थायी समितीवर भाजपचे 8 व शिंदे गटाचे 3 सदस्य जाण्याची शक्यता आहे. पण संयुक्त गट झाल्यास शिंदे गटाचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचे याचे सर्वाधिकार भाजपकडे जातील. यामुळे शिंदे गटाने स्वतःचे अस्तित्व जपण्यासाठी स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.